जे घरात आई वडिलांचा धाक नाही म्हणून नम्रता नाही, ते आई वडिलांनाही परत बोलतात. आणि दुसरं त्याला जबाबदार शिक्षकच बरेचसे आहेत. बरोबर. शिक्षक व्यवस्थित काम करत नाहीत. फार मोठी गोष्ट बोलतात, कारण मी पण शिक्षक आहे, की माझ्यासाठी सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण ही फार मोठी गोष्ट बोलला सर. त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा प्रामाणिक काम करायला पाहिजे असं तुमचं मत आहे का? प्रामाणिकपणे नुसतं काम केलं पाहिजे. आता मला तुम्ही सांगा, एखादा शिक्षक इथं काम करतोय आणि तो 50-60 किलोमीटरवरनं येत असेल तर येण्यात आणि जाण्यात त्याच्या डोक्यात काय असतं? फक्त घरचा विचार. जय हिंद. माझं नाव हवालदार नारायण सनगर. आज अशा एका महान व्यक्तीजवळ आलेलो आहे. ह्या व्यक्तीचा परिचय मी आपल्याला एवढंच करून देतो की ही व्यक्ती 1991 साली माझे शिक्षक होते आणि माले हायस्कूल माले या ठिकाणी यांनी आम्हाला ज्ञान दिलेलं आहे. मराठी यांचा विषय आहे. यांचं नाव आहे बाबासाहेब रामचंद्र पवार, ज्यांना 12 पवार म्हणून ओळखलं जातं. असं मराठी विषयातलं फेमस व्यक्तिमत्व आणि कधीही हातामध्ये पुस्तक न घेता शिकवलेलं. आणि त्यांचं डस्टर असं होतं की लाकडाचा एक तुकडा होता, त्याला जान होतं आणि त्या जानाच्या डस्टरनं आम्हाला भरपूर मारलेलं आहे. असे मला भरपूर मारणारी व्यक्ती पवार सर यांच्याजवळ मी आलेलो आहे. आणि त्यांच्याकडून वयाच्या 86व्या वर्षी ते अजून सुद्धा शेतामध्ये राबतात, काम करतात. तर त्यांच्याकडून त्यांचा जीवन प्रवास आणि त्यांचं कार्य जाणून घ्यायचं आहे. सर नमस्कार. नमस्कार सर. आता पहिली सुरुवात आपण अशी करूया की तुमचं लहानपण, तुमचे वडील शिक्षक वगैरे होते का? मग वडील माझे वडील मी 6 महिन्याचा असताना वारले. वडील लहानपण माझं केकल्यामध्येच गेलं. केकल्यामध्ये? केकल्यामध्ये माजी पोलीस पाटील श्रीपती सखाराम पाटील हे माझे मामा. ओके. त्यांच्याकडे मी बरीच वर्ष राहिलो. बर. त्याच्यानंतर माझ्या मूळ गावी म्हणजे वडिलांच्या गावी चिकुर्ड्याला साधारणपणे मी 4वी-5वीला असताना माझ्या चुलत आजोबांनी मला इकडे आणलं, चिकुर्ड्याला आणलं. त्यावेळी चिकुर्ड्यातली फॅमिली ही जॉईंट फॅमिली होती. बरोबर. आणि 5-4 आजोबा, त्यांची मुलं आणि त्यांच्यात मी मात्र मी एकटाच होतो की माझे आजोबा वडील नव्हते. त्याच्यामुळे त्यांनी मला इथं आणलं आणि आपल्या ह्या मुलांच्यात वावरावा, त्याच्यानंतर त्यांच्यात विषयी माझ्या मनात चांगुलपणा निर्माण व्हावा, ह्या भूमिकेतनं त्यांनी मला इथं आणलं आणि मी बघता बघता रुळलो. बरं, मला एक सांगा, तुमचं शिक्षण किती पर्यंत झालं सर? साधारणपणे मी SSC झालो. त्यावेळी 11वी होती. बरोबर. चिकुर्ड्यालाच मी 11वी पर्यंत शिकलो. बर. कोडोली हायस्कूलला, चिकुर्ड्याला 7वी पर्यंत शाळा होती. त्यानंतर आम्ही कोडोली हायस्कूलला गेलो. कोडोली हायस्कूल, कोडोली या संस्थेचं तेच एकमेव हायस्कूल या परिसरामध्ये मोठं म्हणजे ते होतं छोटच. 119 विद्यार्थी त्यावेळी अवघ्या 11वी पर्यंतचे होते. आणि इतर हायस्कूल पूर्वेला वडगाव होतं, इकडे उत्तरेला इस्लामपूरला होतं आणि पश्चिमेला मलकापूरला हायस्कूल होतं. याशिवाय माध्यमिक शिक्षणाची सोय या परिसरात कुठेही नव्हती. 11वी पास झाल्यानंतर मी इथल्या चिकुर्डे शाळेमध्येच भारतमाता विद्यालयामध्ये 80 रुपयावर 6 महिने 80 रुपयावर 6 महिने शिकवणं, झाडलोट करणं, घंटा देणं ही कामं केली. मला त्याचा फायदा असा झाला की त्यांनी एक चंद्रशेखर तांबडे म्हणून आणि सुभाष तांबडे या दोघांनी मला एक सर्टिफिकेट दिलं की हा चांगला शिकवू शकतो. त्या सर्टिफिकेटच्या जोरावर मी कोल्हापूरला चंद्रशेखर तांबडेने घेऊनच बापूजी साळुंखेच्या संस्थेमध्ये गेलो. बापूजींना भेटला? बापूजींच्याकडे गेलो. बर. बापूजींना चंद्रशेखर तांबडेंनी सांगितलं, हे पोरग तुमच्याकडे आम्ही सुपूर्त करतोय. साल कोणतं होतं? 61. 1961. बर. मग बापूजी म्हणले, का बरं, काय झालं? हा म्हटलं, चांगला शिकवतो पण याच्याकडं क्वालिफिकेशन अपुर आहे. ह्याला तिथं जवळपास द्या शाळा आणि शिकल पण STC होईल आणि 4 पैसे पण मिळवेल खर्चाला.
त्याप्रमाणे बापूजीने हे कबूल केलं आणि मला सियाला पहिली सर्व्हिस दिली. हा, तीही अवघ्या 39 रुपयावर. 39 रुपये 1961 ला. 61 ला. बर. त्या 39 दिवसाला का महिन्याला? महिन्याला 39 रुपये पगार. बर बर बर. मग त्या 39 मध्ये तिथं सदाशिव बुडके या नावाचा पाटील, त्यांच्या घरी मी राहायला असायचं शियात. हा. बर. तिथं शेजारीच ती शाळा, लई इमारत भाड्याने घेतली, तिथं शाळा असायची. बरोबर. आम्ही तिथंच वर माडीवर झोपायला. बरं, मला एक सांगा, तू 61चा प्रवास तुमचा झाला सर, बापूजी व्यक्ती म्हणून कशी हो? बापूजी पहिल्यांदा जेव्हा मी गेलो तर आता अनभिज्ञ होतो. गेल्यानंतर मी पाया दर्शन घेतलं. पांढरा स्वच्छ खादीचा शर्ट, त्याच्यानंतर पांढरी शुभ्र विजार खादीची आणि टोपी खादीची आणि अंगावर शाल असायची. बरोबर. मला उभा केलं, म्हणजे ठीक आहे, तुला इथं जवळ शाळा काढायची, तिथं तुला देतो. मला बरं आनंद वाटला. मग मी त्या सांगण्याप्रमाणे गेलो. पण त्यानंतर ते हायस्कूल काही फार चाललं नाही. मग तोपर्यंत मी एसटीसी झालो होतो. मग बापूजींच्याकडे पुन्हा मी गेलो. बापूजी म्हटलं मी एसटीसी झालोय आणि मला आता दुसरीकडे कुठेतरी पाठवा फुल टाइमवर. आणि त्याप्रमाणे त्यांनी दापोली तालुक्याच्या करंजाणी या गावी नवीनच हायस्कूल काढायचं होतं, तिकडे पाठवलं. तिथं गेल्यानंतर 1 वर्षात मी संस्थेला दापोलीला गेल्यावर, करंजाणीला गेल्यावर, जामगड, गावतळ, वाकवली अशा 3 ठिकाणी जागा मिळवून देऊन संस्थेचा व्याप वाढवण्याचा प्रयत्न केला. आणि बापूजींना नेऊन दापोली तालुक्याचे सभापती राजारामराव कालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिथं मोठा कार्यक्रम घेतला. त्यावेळी शिक्षण अधिकारी डॉक्टर कैलास महाराष्ट्राचे शिक्षण अधिकारी होते. त्यांना बोलवून त्या तिन्ही हायस्कूलचं आणि करंजाणी हायस्कूलचं उद्घाटन केलं. बर बर. अग शाळा सुरू झाली. तिथंही परिस्थिती अशी की मुलं कमी असायची, कारण शिक्षणाचा प्रसार कोकणात फारसा नव्हता. जी काय असायची तर ती 4-6 म्हातारी आणि उरलेली पोरं जराशी मोठी झाली की मुंबईला जायची. त्यामुळं कालेकरांच्या मदतीनं आम्ही एक छोटस बोर्डिंग चालू केलं. बर. शासनाची मदत काहीच नव्हती, पण गावातल्या लोकांच्याकडून आम्ही तांदूळ गोळा केले. बर. पावसाळ्यात भात काढणीच्या वेळी भात गोळा केलं आणि त्यांना साधारणपणे 7-8 महिने पुरेल अशी व्यवस्था केली. आणि परिसरातलीच ती पोरं होती, त्याच्यामुळे ती शनिवारी शाळा सुटली की जायची आणि सोमवारी जेवून यायची. त्याच्यामुळं फारसं जेवणाचा खर्च नव्हता. बरं, तिथनं शेजारतीच एक मोठा वडा वाहत होता. त्या वड्यात मासे भरपूर मिळायचे. मासे पण मारायला पोरं संध्याकाळी शाळा सुटली की कालवणाला मासे मिळायचं. शिक्षकांची मजा मजा आमची व्हायची. म्हणजे रोज मासे खायला आणि त्या बारीक बारीक चिंगळ्या छान लागायच्या. बर. म्हणजे तुम्हीच पहिलं खायचं, देवाला पहिला निवड. त्यानंतर मी बोरली पंचतनला गेलो. तिथं 6 महिनेच मी काम केलं, कारण तिथं मीडियम उर्दू होतं आणि आम्ही मराठी माध्यमची माणसं, तिथं चालत नव्हतं. ते हायस्कूल मग शेवटी संस्थेने ते बंदच केलं. 6 महिन्यानंतर मला लोणी काळभोरला पाठवलं. लोणी काळभोर. तिथं मात्र 3 वर्ष मी चांगलं काम केलं. त्यानंतर तिथल्या चांगल्या कामामुळं आणि करंजाणीच्या कामामुळं बापूजींनी मला म्हटलं, माल्याला तू आता ये. पण म्हटलं एक लक्षात ठेव, तिथं इस्लामपूर शेजारी साखराळा म्हणून आहे, तिथं बंद पडलेली हायस्कूलची बाक आणून ठेवल्यात संस्थेत. ती घेऊन ट्रकनं जा तिथं माल्याला आणि तिथं शाळा चालू. हिरव्या गुरुजीची जी शाळा आहे ती चालव. हिरव्या गुरुजींनी ती संस्थेला जोडलं होतं. तिथं मुलंच नव्हती, सगळी मुलं
तिथल्या स्थानिक शिक्षकांनी कोडिवली हायस्कूलला नेली नेलेली असायची. मग अशा अवस्थेत आम्ही म्हणजे माल्यात सुद्धा तुम्ही शाळा सुरुवात केली आमच्या गावात. हो, तुम्ही सुरुवात केली. बरोबर. मग मला एक सांगा, माल्यात तुम्ही आल्यानंतर तुम्हाला माल्यात कोणकोणत्या लोकांची मदत झाली? सांगतो तुम्हाला. माल्यात एक तर म्हणजे माझ्या जवळजवळ 34 ठिकाणी पाहुण्यापैकी संबंध माल्यात. बर. त्याच्यामुळे त्यांना अगोदर मी भेटलो. बाबा पहिल्या वर्षी 8वी 9वी आणि 10वी 3 वर्ग हिरव्या गुरूंच्याकडून होते, तसेच आम्ही चालू केले. 3 वर्ष 3 इयत्तेमध्ये टोटली मुलं 17 होती. 3 इयत्ते. बर बर बर. पगार बेपत्ता. 6 महिने 8 महिने 10 महिने पगार नाही तुम्हाला. कधी ग्रँट येईल, एबीसी येईल त्यावेळेस पगार व्हायचे. तर तिथं आल्यानंतर त्या पै पाहुण्यांच्याकडून जूनमध्ये त्यावेळी 10वीला 11वीला 17 पैकी 6 मुलं होती. बरोबर. नाव एखादं माहिती आहे का तुम्हाला? ऐक काय सांगा की. तिथं त्याच्यामध्ये वारलेले आहेत ते बाबू मारुती पाटील. बरोबर. त्याच्यानंतर सदा पाटलांची मुलगी सुलोचना. सुलोचना सदाशिव पाटील. सदाशिव पाटील. त्याच्यानंतर नारायण फौजदार काशीराम पाटलांचा मुलगा नारायण काशीराम पाटील. त्याच्यानंतर बाबासाहेब श्रीपती पाटील माजी सरपंच. बाबासाहेब श्रीपती हे विद्यार्थी. आणि तेल्याच्या 2 मुली होत्या. तेल्याच्या 2 म्हणजे आपल्या संस्थेचे क्लर्क होत्या. तिची बन आणि एक खालच्या बाजूला गाव. बरोबर. ती होती. मग मी संध्याकाळी त्यांना घेऊन मारुतीच्या माडीवर आणि मग शाळा इकडं गणपतीच्या त्या खंडोबाच्या देवळात भरायची. आणि देवळावर माडीवर आम्ही ग्रामपंचायतीने बल घेऊन त्या मुलांना घेऊन अभ्यासाला बसायचं. ते टायमिंग कसं आम्ही धरलं होतं, 11 वाजता शाळा सुरू व्हायची सकाळी. 5 वाजता सुट्टी झाली की 1 तास मुलांना सवलत. 6 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत आम्ही गावाच्या पश्चिमेला जो ओढा आहे त्या ओढ्याच्या काठी झाडाखाली सगळी पोरं घेऊन अभ्यास करत आम्ही बसायचं. बर बर. त्याच्यानंतर संध्याकाळी पुन्हा 7 वाजल्यानंतर 8 वाजेपर्यंत घरात त्यांना सोडायचं. जीवन पुन्हा मारुतीच्या माडीवर इकडे पोरं थोडी इकडे पोरं मध्ये मी अशा तऱ्हेनं 11 वाजेपर्यंत आम्ही बसायचं. बर. पुन्हा सकाळी पहाटे घरला कधी यायचं? नाही, त्या काळात मी घरी नव्हते. मग तिथूच राहायचं शनिवार रविवारी घराकडे. बर बर बर. त्यावेळेस झालं काय तर माझा मी ग्रॅज्युएट जे डिग्री मिळवायला लागलो आणि ह्या मुलांच्या अभ्यासाबरोबर तुम्ही पण अभ्यास केला. मी अभ्यास करत गेलो आणि बघ मी 71ला BA झालो. BA झाल्यानंतर पुन्हा मी बापूजीकडे आलो. बापूजी मी BA झालो. बीएड का बीएड? BA झालो. तेव्हा ते म्हटले मला हे HMship दे. नाही थांब म्हटले, HMship वगैरे तुला काय नाही, तू संस्थेमार्फत BEd ला जा. पदर खर्चानं स्वतःच्या खर्चानं आपल्या संस्थेनं मला गारगोटीला BEd ला पाठवलं. बर. 72 साली मी BEd होऊन आलो. नियमाप्रमाणे मला 5 वर्ष त्याच हायस्कूलवर पुन्हा काम करण्याची संधी मिळाली. असं एकूण पहिली 8 वर्ष आणि नंतरची 5 अशी 13 वर्ष माल्यामध्ये मी सर्व्हिस करू शकलो. बरोबर. 17 मुलावरून मी ज्यावेळी तिथून बदली मी मागितली, संस्थेने बदली केली नाही, मागितली कारण कंटाळा आला. म्हटलं बापूजी अहो घराघरात माझी ओळखी झाली आणि माणसं मला देणी देतात. कारण त्यावेळी वसंत सोलसे, त्याच्यानंतर दिनकर जमदाडे, बाबूराव सोलसे, बाबूराव वसंत वाडीवार सोलसे, त्याच्यानंतर म्हणजे अशी लोक तुम्हाला भरपूर यायची भेटायला. नाही, ह्या लोकांनी मला आणखी सहकार्य केलं की बाबा बाहेर पाठवून जातात ना कोडोलला आडवा
बाहेर जायचं बंद करा. बर, त्या काळात माझे निकाल, जे मी मुख्याध्यापक नव्हतो तरीही सगळं मीच बघत होतो. बरोबर. हेडमास्टर कधी 6 महिन्यात त्यामुळे यायचे, मागच्या सहा करायचे, निघून जायचे. हेडमास्टर. बर 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 बर. तेव्हापासून हे चालतंय. मळगे सर तर येईल त्या दिवस करा, येईल तर नाही तर नाही. आणि शाहीर करके कधी उजाडलं मात्र करके सरांचं एक वैशिष्ट्य होतं, येताना पगळ खायला मला घेऊन यायचे. आणि या रे पोरांनो हवा बसा, शिकवायचं कार्य आहेच की, ते तुम्ही करतायच, माझी काय गरज तुम्हाला नसते. पण आमच्या माल्यात बापूजींच्या आशीर्वादानं शाळेचा उगम तुम्ही केला गुरुजी, त्याबद्दल मी खरंच तुमचं हार्दिक अभिनंदन करतो, तुमचा आभार पण मानतो, तुम्हाला वंदन करतो सर. कारण का माहिती, तुमचं कार्य फार मोठं आहे. आणि त्या एक लक्षात घ्या, तसंच मला माझ्यामुळे मोठा झालो. एक तर म्हणजे मी BA होऊन आल्यानंतर संस्थेने मला BEd करायला तिथंच परवानगी दिली. बरोबर. तिकडे आल्यानंतर मला हुरूप होती, मी जाऊन येऊन सायकलनं करीत असायचा, मला ते चिकुरडा सायकलीनं. सायकल. बर बर. तर हो, त्यात एक आठवण सांगायची राहून गेली. कोडोली हायस्कूलला मी असताना अवघे 119 मुलं होती, आणि आम्ही नदी पार करून जायचं. पावसाळ्यात तिथं मुक्काम पडायचा. नदीला पूर आला म्हटलं की जेवणाचे डबे घेऊन येणारा नावर डबा ठेवायचा, तो मागे जायचा. पलीकडचा डबोवाला ते डबे घेऊन आम्हाला आणून द्यायचा, तोही पलीकडे जायचा. असे 2 जण. बरोबर. मला एक सांगा गुरुजी, तुमच्या सान्निध्यात कर्मवीर अण्णा आले का हो? कर्मवीर भाऊरावांना त्यांना बघण्याचा योग आला का? बरोबर. मग तुम्हाला वसंतदादा पाटलांना बघण्याचा योग आला का? वसंतदादा आमच्याकडे सांगतो, मित्र बाबासाहेब पाटील इथले, त्यांचे ते जवळचे नातेवाईक, तर त्यांच्यामुळे 1-2 वेळा त्यांच्यापर्यंत. यशवंतरावांना बघण्याचा योग आला का? नाही. मी BA झाल्यानंतर जाऊन येऊन करायला लागलो होतो शाळेला आणि घरी. त्यावेळी उगाच डोक्यात विचार आला, आपण बघूया तरी. मी त्या तोरो वारणा कॉलेजचे मराठीचे प्राध्यापक होते. हो. आणि त्यांची मिसेस ती म्हणली, ती जाता येता आमची गाठ पडायची, ती हायस्कूलला शिक्षिका. मला म्हणली, सर तुम्ही मी MA ला बसावं म्हणतोय, तुम्ही बसा, म्हणजे सर मला शिकवतील. जरा तासभर बसते. ठीक आहे म्हणजे चांगली गोष्ट आहे. मग शाळा सुटल्यानंतर येता येता चिकोल्याला वाटेत वारणीवर थांबायचा, आणि तोरो सरांच्या मार्गावर आम्ही अभ्यास करीत करायचं. ते काही तासभर शिकवायचे, सारायचे. आणि MA ला असतं 2 वर्षाचा कोर्स मी 2 वर्षातच पुरा केला. पण वर्षाच्या शेवटी परीक्षा जवळ आली की 1 महिना पगारी रजा बापूजीने मला दिली. पगार रजा दिली? बापूजींचे उपकार तुमच्यावर भरपूर आहेत. खूप संस्थेचे उपकार आहेत. म्हणून आज मी माझं स्वतःच वडिलांची शेती 17 गुंठ आहे. ती एकूण 11 ठिकाणी 17 गुंठ आहे. बरोबर. कुठं गुंठा, कुठं अर्धा गुंठा, कुठं काहीच नाही, असं नुसतंच. आज मी माल्यामुळं 2 विहिरी काढू शकलो, एक पाण्याच्या नदीवरून लाईन आणू शकलो, 8.5 एकर माझी स्वतःच जमीन झाली. अरे बापरे. ही माल्यानं दिलेली मला देणगी आहे. चांगली गोष्ट आहे, कारण त्याच्यामुळं माल मी कधी विसरू शकत नाही. चांगली गोष्ट आहे सर. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत तुमची सर्व्हिस झाली, ही टोटल किती वर्ष झाली सर? सगळी 38 वर्ष. 38 वर्ष सेवा केली. मग तुमची तब्येत मी 1995 साली पण अशीच होती ना, आता पण अशीच आहे, काय भानगड? याचं राज काय? तुम्ही खाता काय? काही नाही. आता काहीच खात नाही. 1-1.5 वाजता मी जेवणार. आता काय खाणार? काय? 2 चपात्या, थोडासा भात, आमटी आणि भाजी. बर. आणि संध्याकाळी हेच जेवण, याच्यात काही बदल नाही. चहा किती वेळा घेता? चहा सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळा घेतो, तोही अर्धा कप. अर्धा कप. मग ही तब्येत अशी पहिल्यापासून अशी 47 किलो मध्ये काही फरक नाही. वजन 47 किलो आहे, आणि तेव्हा पण 47 किलो. सुरुवातीपासून. मग माले हायस्कूलला जाऊन तुम्हाला आठवतं का, मी लहान होतो, तुम्ही मला सारखं मारायचो गुरुजी, त्याचा मला राग यायचा तेव्हा भयानक. तुम्हाला सांगू, तुम्हाला काहीच मारलं नाही. तुम्हाला लोक माल्यातल्या पोरांना काहीच मारलं नाही.
त्याच्याविषयी मी 7व्याच्या विद्यार्थ्यांना खूप मारलं. नाही मारलं? हो. मारण्याची पद्धत काय तुमची? डस्टर उलट मारायचं घेऊन जायचं. माझं डस्टर शियात जे बनवलं ते शाळा मी रिटायर झाल्यानंतर माझ्या मराठी शिकवणाऱ्या सरांच्याकडे देऊन आलो. बाबा रे, हे डस्टर आणि ही पुस्तकं आणि त्याला जॅन लावलेलं होतं ना, हे तुझ्याकडे सुपूर्त करतो. डस्टर आहे का अजून? त्यात त्यांनी काय केलं कोणाच ठाऊक. ते डस्टर पाहिजे होतं. तर तुम्ही त्या एका डस्टरवर 38 वर्ष काम केलं. एका डस्टरवर. ते आम्हाला लय मारलं जावं सर, तुम्ही तुमचा लय राग येतो आम्हाला. हे काहीच नाही. एक विद्यार्थिनी अशी होती, यशोदा बच्चे म्हणून, 7वीची. ती मुळात ते सावर्डेचे, पण 7वी हायस्कूलला असतात. एके दिवशी काहीतरी चुकीच्यामुळं तिचा अभ्यास राहिला. मी सांगितलं होतं उद्या मी सपाट केले ना पुरीना पण. हो, सगळ्यांना. तसा काय भेदभाव मी कधीच केला ना. मुलगा मुलगी हा भेदभावच नव्हता. हात पुढं कर, तिथं बोटाला धरायचं आणि कांड्यावर मारायचा डस्टर. त्या यशोदाला मी 50 डस्टर मारले. बर. 1-2 नाही, 50. मोजू. आणि म्हटलं बाहेर उभा राहायचं नाही, आत बसून अभ्यास झाल्यावर सुट्टी. बरोबर. मग तुला 7व्याला शिपायाला सांगितलं, मरगळे म्हणून शिपाई, त्याला म्हटलं तू सोडायला नेऊन सावर्डेला पोचव. त्याप्रमाणे त्यांना ते केलं, सोडलं. आज तीच यशोदा मराठी शाळेवर प्राथमिक शिक्षक रिटायर झाले. चांगली गोष्ट आहे, मला आनंद आहे. आता मी तुम्हाला म्हटलं मला तुमचा राग आला. तुम्ही मारलं 95ला ज्यावेळी शाळेत माले हायस्कूल मध्ये होता सर, म्हणजे 91-92ला आम्ही तिथं होतो, त्यावेळी तुम्ही सर पुस्तक न घेता सुद्धा वर्गात येत होता. म्हणजे तुम्ही पाठांतर पहिलं करून येत होता? कसं होतं? काही करत नाही, फक्त नजरेखाली मात्र टॉपिक घालत होतो. टॉपिक काय आहे? मराठी विषयाचा धडा. आणि तुम्ही अजून सुद्धा शिकवलेलं मला आठवतंय, चहा उत्कृष्ट कसा, म्हणजे नुसत्या दुधाचा चहा, आणि दुधात जर प्युअर दूध असलं तर अति उत्कृष्ट म्हणायचं. मग तुमचं शिकवणं हे आम्हाला अजून आठवतं सर. तर आता 7व्यामध्ये असताना जवळजवळ मी 7व्यात पुन्हा 13 वर्ष काम केलं. बरोबर. आणि पुन्हा रिटायर व्हायला माल्यात आला. तर त्या 13 वर्षाच्या काळामध्ये खूप विद्यार्थी माझ्या हाताखालून गेले, खूप मोठ्या पदावरही पोहोचलेत. बरोबर. आणि जवळजवळ त्या काळात शिक्षकच फार झाले. अगदी ज्यावेळी मी माझ्या कन्येकडे राजापूर वगैरे भागात जातो त्यावेळी मला ते लोक शिक्षक भेटतात, काही रिटायर झालेले गावात आता आले. बरोबर आहे सर. मला एक सांगा, तुमच्या वेळेचं शिक्षण आताच्या शिक्षणात फरक आहे का? खूप फरक आहे. फरक आहे ना? खूप फरक आहे. आजच्या मुलांच्या सहनशक्ती आहे का हो? आणि नम्रता आहे का? नाही. पहिली नम्रता नाही. त्याचं कारण एक, शिक्षण क्रम बदललेला आहे. दुसरं म्हणजे घरात आई वडिलांचा धाक नाही म्हणून नम्रता नाही. ते आई वडिलांनाही परत बोलतात. आणि दुसरं, त्याला जबाबदार शिक्षकच बरेचसे आहेत. बरोबर. शिक्षक व्यवस्थित काम करत नाहीत. फार मोठी गोष्ट बोलतात, कारण मी पण शिक्षक आहे, की माझ्यासाठी सुद्धा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, कारण ही फार मोठी गोष्ट बोलला सर. त्यामुळे शिक्षकांनी सुद्धा प्रामाणिक काम करायला पाहिजे असं तुमचं मत आहे का? प्रामाणिकपणे नुसतं काम केलं पाहिजे. आता मला तुम्ही सांगा, एखादा शिक्षक इथं काम करतोय आणि तो 50-60 किलोमीटरवरनं येत असेल तर येण्यात आणि जाण्यात त्याच्या डोक्यात काय असतं? फक्त घरचा विचार आणि रस्त्यावर काही वाढवू येते का? मुलांना काय शिकवायचं हे डोक्यात नसतंच. इथं शाळेत आल्यावर बर पोरांचं विचारायचं, काल कुठवर आलतो रे, आणि मग पुन्हा सुरुवात व्हायची. तुम्ही सायकलून जायचा, तुम्ही डोक्यामध्ये हा विचार असायचा की काय शिकवायचे आज काय विषय आपल्याला असणार आहे. कारण शाळा सुटल्यानंतर आम्हाला लहानपणा सुरुवातीपासूनच एक वही दिलेली असायची, उद्या काय शिकवायचं हे शाळा सुटल्यानंतर लिहून काढावं लागायचं त्याच्यावर मुद्दे. त्याच्यामुळे त्याचा अभ्यास आमचा आपोआपच केलेला असायचा. आणि मग जाता येताना विचार डोक्यात तोच, आज हा मुद्दा 9वीला आहे नाही का, हे पाठातला हा विषय. तुम्ही कधीच पुस्तक घेतलं नाही सर, आम्हाला शिकवलं सर.
ती फार मोठी गोष्ट. म्हणजे तुमचं पाठांतर चांगल्या पद्धतीने तुम्ही करत होता, बरोबर ना सर? होत होता. मला एक सांगा सर, आता तुम्हाला जाता शेवटी एक प्रश्न विचारतो की आम्ही शाळेमध्ये ज्यावेळी आम्ही होतो तर मी एकदम टाकाऊ विद्यार्थी होतो, मला 46% मार्क आहे 10वीला, तुम्हाला माहित आहे. तुम्हाला कधी वाटलं होतं का हो सर की हा मुलगा एक कुठेतरी पुढेपर्यंत जाईल असं तुम्हाला वाटलं होतं का त्यावेळी? सर आता तुम्ही ह्या विषय सर म्हणा, नाव घ्या मला काय, हा विषय तुम्ही काढलातच. मी नेहमीच माझ्या विद्यार्थ्यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा केलेल्या आहेत, केल्या होत्या, पण जितक्या अपेक्षा मी विद्यार्थ्यांच्याकडून घेतल्या तितक्या अपेक्षा मी माझ्या मुलांच्याकडून करू शकतो घेतल्या नव्हत्या आणि घेतल्या नाहीत. पण आज माझा एक मुलगा कोडोली सारख्या ठिकाणी एका पतसंस्थेमध्ये चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे. म्हणजे तो मी त्याला चांगल्या तऱ्हे घडवू शकलो नाही. दुसरा मुलगा लॅब केमिस्ट आहे, तो BA होऊ शकला, परंतु मला त्यांच्याकडे वेळ द्यायचा आला नाही. एक तर माझा प्रपंच, दुसरं ही शेती, आणि महत्वाची मला ज्याच्यावर माझं पोट चालतंय ती शाळा. हाच विचार डोक्यात असल्या कारणाने मला दुसरं फारसं काही राजकारण करावं किंवा काही या विषयाकडे माझं लक्ष गेलं. बरोबर. म्हणजे तुम्ही शाळेसाठी तुमचं सर्वस्व तुम्ही दिलं, माझं संस्थेचं गेलं. बापूजींचं सानिध्य तुम्हाला लाभल्यामुळे सानिध्य लाभ. त्याच्यानंतर आमदार, शिक्षक आमदार सुरेश पाटील यांचं सहकार्य, सहाय्य लाभलं. त्याच्यानंतर मुख्याध्यापक म्हणून भेटलेले केडी चौगले. केडी चौगले सर माझ्याला होते की. हो, ते माझ्यासाठी झाले, कारण हे असलं ना की तिकडे काय बघायच लागत नाही. असं झालं केडी चौगले सर, माहिती त्याला तुमच्याकडे तब्येत. आता सोलापूरला बदललं होतं, तो पुण्यात माल्यात आणि आला. मी आल्या म्हटलं, आली का माझ्या मागे ही पिढा. पण नाही हो, तुमच्यासाठी ते मित्र आहे म्हणून तुम्ही बोलू शकताय, पण तुमच्यासारख्या गुरुवर्यांचं सानिध्य आमच्यासारख्या लोकांना लाभलं, त्यामुळे आमच्यासारखे दगड लोक सुद्धा आज तुमच्यासारख्या लोकांच्या पुढे आले, हे आमचं भाग्य समजतो. तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची, मी इथं पण पोहोचलो त्याचं कारण माझं 6वी आणि 7वीला असताना जो एक अभ्यास करून घेतला गेला तो मला MA ला उपयोगी पडला. म्हणून लहान मुलांनी लहान वयात सुद्धा अभ्यास चांगला केला पाहिजे. त्यावेळी करंजवड्याचे एक शिक्षक भिवा मारुती चांभार या नावाचे होते, ते पुन्हा कोडोली ह्याला पारगावला स्थायिक झाले, रिटायर झाल्यावर. तर त्यांनी मला घडवण्यामध्ये फार मोठं सहकार्य केलेलं. फार मोठी गोष्ट आहे सर. स्वातंत्र्यापूर्वी जन्माला आला तुम्ही, बरोबर? स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तुम्हाला कळत होतं का हो सर? थोडस बामणाची लूट झाली त्यावेळी थोडस कळत होतं. म्हणजे लूट थोडी कळाली तुम्हाला? बर बर बर. कारण माझ्या घरा शेजारी ब्राह्मणाचा वाडा आहे, घर आहेत, ते लोकांनी कसं लुटलं ते मी पाहिलं, डोळ्याने बघितलं. मग ही लूट मला वाटतं महात्मा गांधीचा मृत्यू झाला त्या दिवशी झाली, त्यावेळी झाली, त्यानंतर 4-8 दिवसात झाली. बरोबर आहे. म्हणजे 1949 ची गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही स्वतः डोळ्याने बघितलं लुटलेलं, लूट झालेली पाहिली. बरोबर बरोबर. म्हणजे त्यावेळी बरं थोडंसं कळत पण होतं म्हणा. बरोबर. पण मला आनंद आहे की तुमच्या गावाच्या शेजारीच कर्मवीर अण्णांचा जन्म आयतोडे बुद्रुक या ठिकाणी, आणि ज्या कर्मवीर अण्णांनी शिक्षणाची सुरुवात केली रयत शिक्षण संस्थेची, आणि त्यांच्याच सानिध्याने बापूजींनी स्वामी विवेकानंद शिक्षणाची स्थापना केली, आणि फार मोठी गोष्ट आहे सर. बोला. एक गोष्ट घडली, ज्यावेळी बापूजी बाहेर दौऱ्यावर असायचे, काही पण दौऱ्यावर होते म्हणा, आम्ही संस्था सांभाळायचे शिक्षक त्या काळात. तर आम्ही एक मनाशी धोरण आखलं होतं काय की कर्मवीर अण्णांची संस्थेमध्ये भरती शिक्षकाची केली जाते, ते जैन जास्तीत जास्त घेतले जातात, तो आपण मराठ्याने घ्यायचं, आपण मराठीच भरायचे. आणि त्या काळात आम्ही जैन सोडून तो GS कुंभारे असेल, कुठली जाती, दादा पाटील असेल, तर जास्तीत जास्त मराठी भरण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही आमचे गुरुवर्य बारा पवार सर यांच्याजवळ आलो. 1994-95 साली त्यांची तब्येत अशीच होती, आणि 86 वर्षी वय असताना सुद्धा तब्येत अशीच आहे, आणि 100व्या वर्षी सुद्धा तब्येत अशीच असावी अशी ईश्वराची प्रार्थना करतो. आणि यांच्या सानिध्यात आम्ही घडलो, आणि आमच्या जीवनाचं आम्ही सार्थक झाला असं समजतो. आणि अशी व्यक्तिमत्व ही एक ऊर्जादायी व्यक्तिमत्व असतात, आणि ह्यांच्याकडून ज्यावेळी आम्ही काही गोष्टी ऐकतो त्यावेळी आम्हाला एक नवीन ऊर्जा मिळते. तर अशा बारा पवार सरांना मी विनम्र अभिवादन करतो, आणि मी इथंच थांबतो. जय हिंद, जय भारत. नमस्कार.